यानंतर एक मोठी बातमी आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी 1,76,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही रक्कम जमा केल्याची माहिती समोर येते। गोरेगाव पोलिसांनी 1,76,00,000 म्हणजे तब्बल 1.25 कोटी रुपयांची रोकड पकडलेली आहे। तर लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत, आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, तर निवडणूक कुठलाही अनुचित प्रकार निवडणुकीमध्ये घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढवल्याचं पाहायला मिळत आहे आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक वाहनांची चौकशी केली जाते। गोंदिया इथल्या भरारी पथकाने आणि पोलीस गस्तीवर असताना एका वाहनामध्ये झडती घेतली तेव्हा इथं 1,76,00,000ची रोकड सापडलेली आहे। तर ही रोकड जप्त करण्यात आली आहे। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही रोकड जप्त करण्यात आली आहे आणि 1.25 कोटींची रोकड नेमकी किती असते ते या नोटांचा गठ्ठा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।